नमस्ते मित्रांनो, आपण जर आरोग्य विभाग भरतीमध्ये जर फॉर्म भरलेला असेल तर आपल्याला माहीतच आहे की तांत्रिक प्रश्नांना किती महत्त्व आहे. कारण जवळजवळ तांत्रिक प्रश्न हे 40 येतात. सगळ्यात जास्त प्रश्न हे तांत्रिकचे असतात. त्यामुळे तांत्रिक प्रश्नांना खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपण 1000 प्रश्नांचा फास्ट एकदम रिव्हिजन घेणार आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला सुरू करूया. हे जे 1000 प्रश्न आहेत, हे 1000 प्रश्न तांत्रिक प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जे 4 पार्ट मध्ये आहेत, म्हणजे 1 2 3 4 हा व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये हे प्रश्न होऊन जातील. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तर चला सुरू करूया. रक्तपिती म्हणजेच डॉट डॉट हा रोग होय, तर त्याचं उत्तर आहे स्कर्वी. पुढचा प्रश्न, मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या डॉट डॉट जोड्या असतात, तर त्याचं उत्तर आहे 23 आणि एकूण गुणसूत्र हे 46 असतात. पुढचा प्रश्न, वृद्ध माणसांची हाडे ठिसूळ बनलेली असतात कारण त्यांच्या शरीरातील डॉट डॉट पदार्थाचे प्रमाण कमी झालेले असते, तर त्याचं उत्तर आहे खनिज. प्रश्न, छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्या डॉट डॉट असतात, तर त्याचं उत्तर आहे 24. पुढचा प्रश्न, डॉट डॉट या नावाची फळी प्रथमोपचाराच्या वेळी वापरतात, तर त्याचं उत्तर आहे फ्लिट्स. पुढचा प्रश्न, ही उखळीच्या सांध्याची उदाहरणे होत, तर त्याचं उत्तर आहे कमरेतील व खांद्यातील सांधे. पुढचा प्रश्न, ही बिजागरीच्या सांध्यांची उदाहरणे होत, तर त्याचं उत्तर आहे कोपरातील व बोटातील सांधे. पुढचा प्रश्न, मनगटाचे व घोट्याचे सांधे हे डॉट डॉट या प्रकारच्या सांध्याची उदाहरणे होत, तर त्याचं उत्तर आहे सरकता सांधा. पुढचा प्रश्न, वृद्धावस्थेत हाडामधील कॅल्शियमचे तद्वच डॉट डॉटचे प्रमाण घटलेले असते, तर त्याचं उत्तर आहे सेंद्रिय पदार्थ. पुढचा प्रश्न, लाळेतील टायलिनची प्रक्रिया पिष्टमय पदार्थावर होऊन डॉट डॉट तयार होते, तर त्याचं उत्तर आहे माल्टोज. प्रश्न, जाठर रसात हायड्रोक्लोरिक आम्ल तसेच डॉट डॉट हे विकर किंवा पाचक द्रव्य असतात, तर त्याचं उत्तर आहे पेप्सिन व रेनिन. पुढचा प्रश्न, स्वादुपिंड रसात डॉट डॉट ही विकरे किंवा पाचक द्रव्ये असतात, तर त्याचं उत्तर आहे ट्रिप्सिन, अमायलेज, लायपेज. पुढचा प्रश्न, यकृतामधून स्रवणारा स्राव, तर त्याचं उत्तर आहे पित्तरस. पुढचा प्रश्न, स्वादुपिंड रसातील अमायलेजची पिष्टमय पदार्थावर क्रिया होऊन डॉट डॉट तयार होतात, तर त्याचं उत्तर आहे शर्करा व ग्लुकोज. पुढचा प्रश्न, स्वादुपिंड रस व अंतररस यामधील डॉट डॉटची स्निग्ध पदार्थावर क्रिया होऊन मेदाम्ले व ग्लिसरॉल तयार होते, तर त्याचं उत्तर आहे लायपेज. पुढचा प्रश्न, जाठर रसातील पेप्सिन, स्वादुपिंड रसातील ट्रिप्सिन व आंतररसातील इरेप्सिन या विकरांची प्रथिनांवर प्रक्रिया होऊन डॉट डॉट तयार होते, तर त्याचं उत्तर आहे अमिनो आम्ल. प्रश्न, डॉट डॉट याने इसवी सन 1665 मध्ये पेशींचा शोध लावला, तर त्याचं उत्तर आहे रॉबर्ट हुक. हा महत्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, सुमारे 6 ते 6.25 मीटर लांबीची ही नलिका म्हणजे अन्नमार्गातील सर्वात लांबलचक भाग होय, तर त्याचं उत्तर आहे लहान आतडे. प्रश्न, लहान आतड्याच्या पहिल्या भागास आद्यांत्र असे, दुसऱ्या भागास मध्यांत्र असे, तर तिसऱ्या व शेवटच्या भागास डॉट डॉट असे म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे पश्चांत्र. पुढचा प्रश्न, पचन न झालेले अन्नपदार्थ व पाणी यांचे अभिशोषण डॉट डॉट मध्ये होते, तर त्याचं उत्तर आहे मोठे आतडे. हा पण महत्वाचा प्रश्न आहे, बरेच वेळा प्रश्नपत्रिकेत आलेला आहे. पचन न झालेले अन्नपदार्थ व पाणी यांचे अभिशोषण डॉट डॉट मध्ये होते, तर त्याचं उत्तर आहे मोठे आतडे. प्रश्न, मोठ्या आतड्याची लांबी सुमारे डॉट डॉट मीटर इतकी असते, तर त्याचं उत्तर आहे 1.5 मीटर इतकी असते. प्रश्न पुढचा, सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब डॉट डॉट असतो, तर त्याचं उत्तर आहे 120/80. प्रश्न पुढचा, डॉट डॉट या शास्त्रज्ञाने देवीची लस शोधून काढली, तर त्याचं उत्तर आहे एडवर्ड जेन्नर. हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच प्रश्नपत्रिकेत आलेला आहे. पुढचा प्रश्न, कंठस्थ ग्रंथी किंवा थायरॉइड ग्लॅंडचा आकार डॉट डॉट या इंग्रजी अक्षरासारखा असतो, तर त्याचं उत्तर आहे एच. हा जो प्रश्न आहे हा लक्षात ठेवा, हा प्रश्नपत्रिकेत येण्याची जास्त शक्यता आहे. कंठस्थ ग्रंथी किंवा थायरॉइड ग्लॅंडचा आकार एच या इंग्रजी अक्षरासारखा असतो. पुढचा प्रश्न, मधुमेहाच्या रोग्यास देण्यात येणारे विपिन किंवा इन्शुलिन प्रामुख्याने प्राण्याच्या डॉट डॉट मधून मिळवले जाते, तर त्याचं उत्तर आहे स्वादुपिंड.
पुढचा प्रश्न, डॉट डॉट यांनी रक्ताभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध लावला. तर त्यांचं नाव आहे डॉक्टर विल्यम हार्वे. प्रश्न, प्लाझ्मोडियम या परजीवापासून हिवताप होतो. हिवतापाचे हे परजीव डॉट डॉट नावाच्या डासाच्या शरीरात राहतात. तर त्याचं उत्तर आहे एनाफिलिस नावाच्या. तर पुढचा प्रश्न, डॉट डॉट नावाचे डास चावल्याने हाती रोग होतो. तर त्याचं उत्तर आहे क्युलेक्स. प्रश्न, पोलिओ हा रोग डॉट डॉट पासून होतो. तर त्याचं उत्तर आहे विषाणू. प्रश्न पुढचा, डॉट डॉट हे वेदनाशामक असून ते अफूच्या बोंडापासून मिळवतात. तर त्याचं उत्तर आहे मॉर्फिन. पुढचा प्रश्न, झोपेच्या तक्रारीवर डॉट डॉट या औषधाचा उपयोग करतात. तर त्याचं उत्तर आहे मॉर्फिन. पुढचा प्रश्न, मानवाला डॉट डॉट या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. तर त्याचं उत्तर आहे होमोसेपियन. पुढचा प्रश्न, एड्सच्या विषाणूंमुळे रक्तामध्ये असणाऱ्या डॉट डॉट वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. तर त्याचं उत्तर आहे टी आकाराच्या पेशींच्या. पुढचा प्रश्न, ग्लुकोमिया हा आजार अथवा रोग मानवी शरीराच्या डॉट डॉट या अवयवांशी संबंधित आहे. तर त्याचं उत्तर आहे डोळे. ग्लुकोमिया हा आजार डोळे या अवयवाशी संबंधित आहे. तर पुढचा प्रश्न, डोळा या मानवी अवयवाचा फक्त डॉट डॉट इतका भाग आपणास बाहेरून दिसतो. तर त्याचं उत्तर आहे 1/5. पुढचा प्रश्न, गरोदर स्त्रियांमध्ये सर्वसाधारणतः डॉट डॉटची कमतरता असते. तर त्याचं उत्तर कॅल्शियम व लोह. पुढचा प्रश्न, मधुमेही रुग्ण साखरेऐवजी सॅक्रिन वापरतात. सॅक्रिन हे साखरेपेक्षा डॉट डॉट पट अधिक गोड असते. तर त्याचं उत्तर आहे 400 पट. प्रश्न, डोळ्याच्या रेटिनावर पडणारी प्रतिमा डॉट डॉट असते. तर त्याचं उत्तर आहे खरी व उलटी. प्रश्न, तोंडावाटे घ्यावयाचा पोलिओचा डोस या शास्त्रज्ञाने विकसित केला. तोंडवाटे घ्यावयाचा पोलिओचा डोस या शास्त्रज्ञांनी विकसित केला. तर त्याचं उत्तर आहे अल्बर्ट साबिन. प्रश्न, यकृत, दूध, अंड्याचा पिवळा भाग, माशाच्या यकृताचे तेल, फिश लिव्हर ऑइल हे सर्व डॉट डॉट जीवनसत्वाचे स्रोत आहेत. तर त्याचं उत्तर आहे ड. प्रश्न, व्यक्तीचे वय वाढते तसे तिचा रक्तदाब डॉट डॉट तर वाढतो. प्रश्न, हृदयाच्या स्थितीची व हालचालींची नोंद करणाऱ्या उपकरणास डॉट डॉट म्हणतात. तर त्याचं उत्तर आहे कार्डिओग्राफ. प्रश्न, मानवी शरीरात क्षार नियंत्रित करणाऱ्या मूत्रपिंडावर विसावलेल्या महत्वाच्या ग्रंथी डॉट डॉट आहेत. तर एड्रेनल ग्रंथी. पुढचा प्रश्न, डॉट डॉट हा पिष्टमय पदार्थ डायसेकेराइड आहे. तर त्याचं उत्तर आहे सुक्रोज. प्रश्न, मानवी अन्नातील 3 महत्वाच्या घटकापैकी 2 म्हणजे कर्बोदके व प्रथिने व तिसरा घटक कोणता. तर त्याचं उत्तर आहे मेद. पुढचा प्रश्न, आपणास माहित आहे की आपल्या मेंदूमधील रक्त प्रवाहाद्वारे नियंत्रित निद्रा केंद्रामधील क्रियांमुळे आपणास झोप लागते. रक्तातील कोणता घटक हे केंद्र सक्रिय करतो. तर त्याचं उत्तर आहे कॅल्शियम. प्रश्न, 4 रक्तगटापैकी एकामध्ये सेरमद्वारे पेशींचे ग्लुटिनेशन म्हणजे गुठळ्या होत नाही. याच कारणामुळे या रक्तगटाच्या व्यक्ती कोणत्याही अन्य गटाचे रक्त स्वीकारू शकतात. हा रक्तगट कोणता. तर त्याचं उत्तर आहे ए बी. प्रश्न, शरीरातून उष्णता उत्सर्जित करणारा मुख्य अवयव म्हणजे डॉट डॉट. तर त्याचं उत्तर आहे त्वचा. प्रश्न, मानवी शरीरामध्ये प्रथिनांचे सर्वाधिक पचन येथे होते. तर त्याचं उत्तर आहे पोट व लहान आतडे. प्रश्न, ॲनिमिया म्हणजे रक्तामध्ये याचा तुटवडा असणे. तर त्याचं उत्तर आहे हिमोग्लोबिन. प्रश्न, रक्तामधील पांढऱ्या पेशींची संख्या भरमसाठ वाढणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे. तर त्याचं उत्तर आहे ल्युकेमिया. पुढचा प्रश्न, रक्तातील पांढऱ्या पेशींचे मुख्य कार्य म्हणजे डॉट डॉट. तर त्याचं उत्तर आहे रोगजंतूशी मुकाबला. प्रश्न, मूतखडा उर्फ किडनी स्टोन म्हणजे वास्तविक डॉट डॉट असते. तर त्याचं उत्तर आहे कॅल्शियम ऑक्सॅलेट. प्रश्न, मानवी शरीरातील स्वादुपिंडामधून स्रवणारी संपर्के डॉट डॉट मध्ये जमा होतात. तर त्याचं उत्तर आहे अद्यांत्र. प्रश्न, हाडे व दात यांच्या योग्य बांधणीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे. तर त्याचं उत्तर आहे ड जीवनसत्व. प्रश्न, डोळ्यातील भिंग नेत्रस्फटिक धूसर होते तेव्हा त्या रोगास डॉट डॉट म्हणतात. तर त्याचं उत्तर मोतीबिंदू. प्रश्न, डॉट डॉट या अवयवाच्या सोदश कार्यामुळे मधुमेह होतो. तर त्याचं उत्तर आहे स्वादुपिंड. प्रश्न,
जखमा लवकर बऱ्या करण्याचे कार्य डॉट डॉट या जीवनसत्वाद्वारे होते, तर त्याचं उत्तर आहे के. प्रश्न, रोग्याचा डॉट डॉट हा अवयव अकार्यक्षम झाल्यामुळे डायलिसिस करावे लागते, तर त्याचं उत्तर आहे मूत्रपिंड. प्रश्न, खुपरी हा रोग कशाशी संबंधित आहे, तर त्याचं उत्तर आहे डोळा. प्रश्न, ऊतीमध्ये पाण्याचे संचयन कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होते, तर त्याचं उत्तर आहे ब जीवनसत्व. प्रश्न, नेहमीच्या वापरातील रंगहीन काचेस काय म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे सोडा लाईम काच. प्रश्न, पाण्यात विद्राव्य असणाऱ्या वॉटर ग्लासचे शास्त्रीय नाव काय, तर त्याचं उत्तर आहे अल्कली सिलिकेट काच. प्रश्न, इसवी सन 1906च्या सुमारास बेकलँड शास्त्रज्ञांनी बनवलेले पहिले प्लॅस्टिक कोणते, तर त्याचं उत्तर आहे बेकेलाइट. प्रश्न, रेयॉन, नायलॉन, टेरिन, डेक्रॉन या मानवनिर्मित धाग्यांना काय म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे कृत्रिम धागे. प्रश्न, जड पाण्याचा रेणुभार किती असतो, तर त्याचं उत्तर आहे 20. प्रश्न, मानवाने कोणत्या धातूचा सर्वप्रथम वापर केला, तर त्याचं उत्तर आहे तांबे. प्रश्न, सर्वात कठीण पदार्थ कोणता, तर त्याचं उत्तर आहे हिरा. प्रश्न, बायोगॅसमध्ये कोणता वायू असतो, तर त्याचं उत्तर आहे मिथेन. पुढचा प्रश्न, हायड्रोजन सल्फाइड हा रंगहीन असून त्याचा वास कसा येतो, तर त्याचं उत्तर आहे सडक्या अंड्यासारखा. प्रश्न, बंदुकीच्या दारूत कोणते घटक असतात, तर त्याचं उत्तर आहे गंधक, लोणारी कोळसा व पोटॅशियम नायट्रेट. पुढचा प्रश्न, फटाक्यांमध्ये काय वापरतात, तर त्याचं उत्तर आहे गंधक. प्रश्न, अमोनियाचा उपयोग कशाच्या उत्पादनासाठी करतात, तर त्याचं उत्तर आहे खते. प्रश्न, बोर्डो मिश्रणात काय वापरले जाते, तर त्याचं उत्तर आहे कॉपर सल्फेट व चुनखडी. प्रश्न, तुरटीचा वापर कशासाठी केला जातो, तर त्याचं उत्तर आहे रक्तप्रवाह थांबवण्यासाठी. प्रश्न, पहिल्या आवर्त सारणीत किती मूलद्रव्ये आहेत, तर त्याचं उत्तर आहे 2. प्रश्न, कोळशाचे एकूण किती प्रकार आहेत, तर त्याचं उत्तर आहे 4. प्रश्न, रसायनशास्त्रावरील 2 वेळा नोबेल पुरस्कार मिळवणारी महिला कोण, तर त्यांचं नाव आहे मादाम क्युरी. प्रश्न, आकाशाशी जडले नाते हे कोणत्या शास्त्रज्ञांचे आत्मचरित्र आहे, तर त्यांचं नाव आहे डॉक्टर जयंत नारळीकर. आणि पृथ्वीवरती माणूस उपराज त्यांचं ते सुद्धा आहे. प्रश्न, नवे पंचशील हे पुस्तक कोणत्या शास्त्रज्ञांनी लिहिले, तर त्यांचं नाव आहे डॉक्टर रघुनाथ माशेलकर. प्रश्न, आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र कुठे आहे, तर ते मनिला फिलिपाईन्स या देशामध्ये आहे. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे, तर त्याचं उत्तर आहे पुणे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे, तर त्याचं उत्तर आहे भोसरी पुणे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे मुख्यालय कुठे आहे, तर त्याचं उत्तर आहे पुणे. भारतीय खगोल विज्ञान संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे, तर त्याचं उत्तर आहे पुणे. राष्ट्रीय माहिती संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे, तर त्याचं उत्तर आहे पुणे. बऱ्याच संस्था ह्या पुण्यामध्ये आहेत. आणि एखादा जर आरोग्य विभागामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला हे मुख्यालय कुठे आहे, संशोधन संस्था कुठे आहे, जर तुम्हाला जर उत्तर आलंच नाही तर डायरेक्ट पुणे लिहून टाका, कारण जास्तीत जास्त संस्था ह्या पुण्यामध्ये आहे, त्यामुळे तुमचं उत्तर बरोबर येण्याची शक्यता जास्त आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय विज्ञान संस्था कुठे आहे, तर त्याचं उत्तर आहे बेंगलोर. पुढचा प्रश्न, भारतीय मानक संस्थेचे मुख्यालय कुठे आहे, ISI नवी दिल्ली. राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे, हैदराबाद. प्रश्न, भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे, तर त्याचं उत्तर आहे बेंगलोर. प्रश्न, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे मुख्यालय कुठे आहे, तर त्याचं उत्तर आहे दिल्ली. प्रश्न, पिसाळलेला कुत्रा चावल्यास जलसत्रास डॉट डॉट नावाचा रोग होतो, तर त्याचं उत्तर आहे हायड्रोफोबिया. प्रश्न, डॉट डॉट यांनी रक्ताचे गट शोधून काढले, तर त्यांचं नाव आहे लँड स्टिनर. प्रश्न, आपल्या देशात डॉट डॉट पासून प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झाली, तर त्याचं उत्तर आहे 1958 सालापासून आपल्या देशात प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना ही झालेली आहे. हा मोस्ट IMP प्रश्न आहे, हा लक्षात ठेवा. 1958 साली आपल्या देशामध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याची स्थापना सुरू झाली. प्रश्न, रक्तदात्याचे हिमोग्लोबिन डॉट डॉटच्या वर असावे, तर त्याचं उत्तर आहे 13% वर असावे. पुढचा प्रश्न, डॉट डॉट म्हणजे शरीराला धनुष्यासारखा बाक येणे, तर त्याचं उत्तर आहे धनुर्वात म्हणजे शरीराला धनुष्यासारखा बाक येणे. पुढचा प्रश्न, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिणाम म्हणजे डॉट डॉट होय, तर त्याचं उत्तर आहे
डेसिबल. पुढचा प्रश्न, जंतूमुळे होणाऱ्या आजारास डॉट डॉट म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे रोग. पुढचा प्रश्न, उंदीर चावल्याने डॉट डॉट होतो, तर त्याचं उत्तर आहे रॅट बाईट फिवर. पुढचा प्रश्न, विषमज्वर हा आजार डॉट डॉट या जीवाणूमुळे होतो, तर त्याचं उत्तर आहे साल्मोनेला टायफी. पुढचा प्रश्न, डॉट डॉट प्रतिबंधासाठी BCG लस जन्मता टोचली जाते, तर त्याचं उत्तर आहे क्षयरोग. क्षयरोग यासाठी जी BCG लस असते ती जन्मताच टोचली जाते. पुढचा प्रश्न, प्रश्न असा सुद्धा येतो की BCG लस कोणत्या रोगावरती टोचवली जाते, तर त्याचं उत्तर आहे क्षयरोग. पुढचा प्रश्न, डॉट डॉट जीवनसत्व अभावी अंधत्व येते, तर त्याचं उत्तर आहे अजीवनसत्व अभावी अंधत्व येते. पुढचा प्रश्न, डॉट डॉट हे आपल्या शरीराचे बाह्य आवरण आहे, तर त्याचं उत्तर आहे त्वचा. त्वचा हे आपल्या शरीराचे बाह्य आवरण आहे. प्रश्न, कुत्रा चावल्यास दिलेल्या लसीला डॉट डॉट म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे ARV. पुढचा प्रश्न, अन्न पचवायला डॉट डॉट आवश्यकता असते, तर त्याचं उत्तर आहे ब जीवनसत्व हे अन्न पचवायला आवश्यक असते. पुढचा प्रश्न, त्रिगुणी लस यालाच ट्रिपल DPT असे म्हणतात. पुढचा प्रश्न, मानवी त्वचेच्या पेशीमध्ये डॉट डॉट नावाचे रसायन तयार होत असते, तर त्याचं उत्तर आहे मेलॅनिन. प्रश्न, कुष्ठरोग निर्मूलन मोहीम डॉट डॉट पासून हाती घेण्यात आली, तर त्याचं उत्तर आहे 1955 सालापासून. पुढचा प्रश्न, डॉट डॉट ही संस्था स्वयंसेवा अभावी संस्था युद्धपीडित मुलांच्या पुनर्वसनासाठी स्थापित झाली, तर त्याचं उत्तर आहे युनिसेफ. आणि युनिसेफची ही जी स्थापना आहे संघटनेची ही 1946 साली झालेली आहे. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना डॉट डॉट मध्ये झाली, तर त्याचं उत्तर आहे 1948 साली झालेले आहे. येथे तुम्हाला एक ट्रिक सांगतो. ह्या ज्या तारखा आहेत जागतिक आरोग्य संघटनेच्या आणि जे युनिसेफ संघटना आहे त्याची स्थापना कधी झाली, या दोघांमध्ये एक ट्रिक आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं, 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्याच्या 1 वर्ष अगोदर म्हणजेच 1946 साली युनिसेफ या संघटनेची स्थापना झाली. आणि त्यानंतर 1948 साली आणि 47 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि 1948 साली जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. म्हणजे आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले त्याच्या 1 वर्ष अगोदर युनिसेफची स्थापना झाली आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 1 वर्षानंतर जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. हे लक्षात ठेवा, कधीच विसरणार नाही तुमचा. पुढचा प्रश्न, वनसंवर्धन कायदा केंद्र सरकारने डॉट डॉट साली केला, तर त्याचं उत्तर आहे 1980 साली. पुढचा प्रश्न, पाणी स्वच्छ राखण्यासाठी विहिरीत डॉट डॉट वापरावे, तर त्याचं उत्तर आहे पोटॅशियम परमॅंगनेट. पुढचा प्रश्न, पोहण्याच्या तलावात डॉट डॉट टाकून पाणी शुद्ध ठेवता येते, तर त्याचं उत्तर आहे क्लोरीन. पुढचा प्रश्न, डॉट डॉट रोखण्यासाठी भारत सरकारने जलशुद्धीकरणाचे प्रकल्प हाती घेतले, तर त्याचं उत्तर आहे जलप्रदूषण. पुढचा प्रश्न, ताप, खोकला, नाक वाहणे, शिंका येणे, अंगावर पुरळ उठणे ही डॉट डॉट रोगाची लक्षणे आहेत, तर त्याचं उत्तर आहे गोवर. पुढचा प्रश्न, कारखान्यातील सांडपाणी, सेंद्रिय पदार्थ कुजणे, गटारे इत्यादींमुळे डॉट डॉट प्रदूषण होते, तर त्याचं उत्तर आहे जलप्रदूषण. पुढचा प्रश्न, डॉट डॉट या उपकरणांच्या मदतीने ध्वनी तीव्रतेचे माप केले जाते, तर त्याचं उत्तर आहे ॲकोस्टिक मीटर. पुढचा प्रश्न, रोटरी क्लबचे मुख्य कार्यालय डॉट डॉट येथे आहे, तर त्याचं उत्तर आहे अमेरिका. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस ही संस्था डॉट डॉट यांनी इसवी सन 1859 मध्ये स्थापन केली, तर त्याचं उत्तर आहे डोनाल्ड. प्रश्न, महाराष्ट्र शासनाने डॉट डॉट पासून सामाजिक वनीकरण प्रकल्प हाती घेतला, तर त्याचं उत्तर आहे 1982. पुढचा प्रश्न, डॉट डॉट मध्ये टास्क फोर्स मोहीम निर्माण केली, तर त्याचं उत्तर आहे 1985 मध्ये. प्रश्न, नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम डॉट डॉट मध्ये अस्तित्वात आला, तर त्याचं उत्तर आहे 1987 साली. पुढचा प्रश्न,
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम डॉट डॉट मध्ये आखण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 1976 साली. प्रश्न, रोटरी क्लबची स्थापना डॉट डॉट यांनी केली? तर त्याचं उत्तर आहे पॉल हॅरिस. पुढचा प्रश्न, 1 ग्रॅम प्रथिनापासून डॉट डॉट मिळतात? तर त्याचं उत्तर आहे 4 ग्रॅम. पुढचा प्रश्न, 1 ग्रॅम स्निग्ध सुमारे डॉट डॉट देतात? तर त्याचं उत्तर आहे 9 उष्मांक. पुढचा प्रश्न, 1 ग्रॅम कर्बोदक सुमारे डॉट डॉट उष्मांक देतात? तर त्याचं उत्तर आहे 4. हे तिन्ही प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. या तिन्हीपैकी एखादा तरी प्रश्न प्रश्नपत्रिकेत येऊ शकतो, त्यामुळे हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, जीवनसत्वाला डॉट डॉट म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे संरक्षक अन्न. पुढचा प्रश्न, डॉट डॉट 1954 मध्ये पार्लमेंटमध्ये पास करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा हा 1954 साली पार्लमेंटमध्ये पास करण्यात आला. पुढचा प्रश्न, आरोग्य सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने डॉट डॉट आरोग्यविषयक जागतिक परिषद भरवण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे 1977 साली. प्रश्न, डॉट डॉट हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो? तर त्याचं उत्तर आहे 15 मार्च. आणि मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सर्वांसाठी एक प्रश्न आहे की जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ही सर्वांना माहित आहे 1948 साली झालेली. पण ही जी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न नीट आहे का? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे हे आम्हाला कमेंटमध्ये करून सांगायचं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की जी समोर सबस्क्राईबचं बटन दिसतंय त्याच्यावरती क्लिक करा आणि ऑल वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील. अशाच प्रकारचा आम्ही जी प्रश्न आहेत, तांत्रिक प्रश्न IMP जे आरोग्य विभागावरती ती टाकणार आहेत. त्यासाठी आपण सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.